आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आणि ते सगळ्यांसोबतचा आणि मला ते पटलं आणि म्हटलं खरंच बरोबर आहे। आणि दुसरं असं होतं की जिल्हाधिकारी महोदयांना पण तुझ्याशी थोडंसं इन्क्लूड करायचं होतं, त्यामुळे ते पण आज अवेलेबल होते। मला चांगला योग होता आणि चांगलं वाटलं मला की बरं झालं, म्हणजे दोन्ही तुमच्याशी आम्हालाही भेटता आलं सुट्टी असं तुमच्याकडे तुमची मला सगळ्यांना बघायला मिळालं, तेवढं छान सगळं गुलाबी वातावरण। सगळ्यांना खरंच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 10वी नंतर पुढे काय, फक्त PFC क्लासेस। गुलाबी रंग कोणाला आवडत नाही हो, सर्वांनाच आवडतो। आणि आता तर 1,500 रुपये सुरू झाल्यापासून दुसरा रंगच आवडेना। कार्यक्रम होता महिला व बाल विकास कार्यालय आणि महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने महिला दिनाचा। खरं तर 8 मार्चला जरी महिला दिन असला तरी शनिवारची सुट्टी असल्यामुळे आज हा कार्यक्रम आटोपून घेण्यात आला। नवीनच झालेल्या नियोजन भवनाच्या इमारतीमध्ये आज कसं सगळं गुलाबीच वातावरण होतं। एवढंच काय तर निमंत्रण पत्रिका सुद्धा गुलाबीच छापल्या होत्या। कार्यक्रम ही महिला विभागाचा आणि ज्यांच्याकडे 1,500 रुपये देण्याचा विभाग आहे अशा जिल्हा व बाल विकास अधिकारी श्रीमती कोमल कोरे चाटे यांचा। त्यामुळे महिला अगदी नटून थटून आल्या होत्या आणि त्यातच गुलाबी फेटे, त्यामुळे इथे सर्व वातावरण गुलाबी होतं। हा आनंद अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी बोलून दाखवला। सोबत श्रीमती कोमल कोरे आणि तहसीलदार छाया पवार या तर होत्याच। खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोड याच कार्यक्रमात बेटी बचाव बेटी पढाव आणि अल्पवयीन मुलींचे विवाह न करण्याची शपथ घेण्यात आली। क्रीडा, तपास, आरोग्य, सामाजिक, प्रशासकीय, पोलीस यंत्रणा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला। त्यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी नवनाथ वामन आदींची यावेळी उपस्थिती होती। मी मुलगी आणि मुलगा यांना समान मानेल व स्त्री भ्रूण हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्याचा विरोध करेन। मी मुलीच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक समानतेसाठी सदैव कटिबद्ध राहील। बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। महिला दिनाच्या सर्व महिलांना EDTV न्यूज जालन्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज जालना।